सो या नंबर्सकडे जर आपण पाहिलं तर ह्या नंबर्समध्ये काही ना काहीतरी पॅटर्न आहे, बरोबर का नाही. फॉर एक्झाम्पल मी जर समजा नॅचरल नंबर घेतला तर नॅचरल नंबर्स कसे असतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण या सेशनमध्ये एक नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी मी काहीतरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. त्या गोष्टीवरून आपण चॅप्टरला सुरुवात करूया. ओके. एका गावामध्ये रामू नावाचा एक विद्यार्थी होता, एक मुलगा होता आणि त्याला क्रिकेट खेळायची फार आवड होती. रामूच्या वडिलांनी हे जाणलं की आपल्या मुलाला क्रिकेट खूप जास्त आवडते. मग रामूमधील तो क्रिकेटचा जो इंटरेस्ट होता तो वाढवण्यासाठी त्याच्या वडिलांना काहीतरी युक्ती सुचली आणि ती युक्ती अशी होती की त्यांनी रामूला सांगितलं की बाबा रामू, तू जर रोज क्रिकेट खेळायला गेलास आणि रोज प्रॅक्टिस केलीस तर मी तुला 2 रुपये देईन. असं प्रत्येक दिवशी तुला म्हणजे पहिल्या दिवशी जर 2 रुपये दिलं तर दुसऱ्या दिवशी तुला त्याच्यामध्ये मी 2 रुपये ॲड करून देणार, म्हणजे 4 रुपये देणार. मग पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 4 होतील, तिसऱ्या दिवशी 6 होतील, चौथ्या दिवशी 8 होतील, असे तुझे पैसे वाढत जातील. आणि रामूच्या वडिलांना वाटलं असं केल्यामुळे काय होणार आहे तर रामूचा इंटरेस्ट जो आहे क्रिकेटमधला तो वाढणार आहे. आणि हो, खरंच आहे, पैशासाठी माणूस काही करतो, बरोबर. सो त्याचा इंटरेस्ट वाढणार होताच, नक्कीच आहे. परंतु रामू जो होता तो गणितामध्ये हुशार होता. त्याने वडिलांनी दिलेला जो काही पैशाचं जे काही आमिष होतं किंवा जे काही आपल्यासाठी देत होते, जे बक्षीस होतं, त्या बक्षिसाकडे व्यवस्थित पाहिलं, त्याच्यावरती विचार केला आणि त्याला जाणवलं की अरे याच्यामध्ये काहीतरी साम्य आहे, याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न आहे, बरोबर. मग तो पॅटर्न काय आहे हे तो आपल्या शिक्षकाला विचारायला गेला. आणि मग शिक्षकाला सांगितलं त्याने की सर, मला माझे वडील असे असे पैसे देत आहेत, परंतु मला हे गणितामधले काहीतरी एक ठराविक गोष्ट दिसते, काहीतरी आहे हे. त्यावेळेस शिक्षक त्याला म्हणतात, अरे ही काही साधी सोधी सिक्वेन्स नाही आहे, ही एक ठराविक, त्याला काहीतरी एक स्पेसिफिक नाव आहे, तेच म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि मग तो चॅप्टर आपल्याला आज इथे सुरू करायचा आहे. ओके. तर चॅप्टरचं नाव काय आहे आपल्या, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता मुलांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन सुरू करताना सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की त्याने काय सांगितलं होतं रामूने की एक ठराविक अशी सिक्वेन्स होती ती. मग सुरुवातीला आपल्याला सिक्वेन्स काय असतं हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. बघा मुलांना, आपल्याकडे नॅचरल नंबर्स आहेत, होल नंबर्स आहेत, इंटिजर्स आहेत, त्यानंतर रॅशनल नंबर्स आहेत, इरॅशनल नंबर्स आहेत, खूप सारे नंबर्स आहेत, इव्हन आपल्याकडे रिअल नंबरसुद्धा आहेत. सो या नंबर्सकडे जर आपण पाहिलं तर ह्या नंबर्समध्ये काही ना काहीतरी पॅटर्न आहे, बरोबर का नाही. फॉर एक्झाम्पल मी जर समजा नॅचरल नंबर घेतला तर नॅचरल नंबर्स कसे असतात तर 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. करेक्ट आहे. सो नॅचरल नंबर्स आपण असे लिहू, अशा पद्धतीने लिहू शकतो. मग बघा, वी राईट नंबर्स 1, 2, 3, 4, 5 इन अन ऑर्डर. करेक्ट आहे. कारण इथे जर तुम्ही पाहिलं तर हे ऑर्डरमध्ये येत आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. करेक्ट अँड सो ऑन. मग आता बघा, इन दिस ऑर्डर वी कॅन इझिली टेल द पोझिशन ऑफ ईच नंबर. या ऑर्डरमध्ये आपण प्रत्येक नंबरची पोझिशन ही सांगू शकतो निश्चितपणे. कसं काय तर 1 हा पहिल्या पोझिशनला आहे, 2 हा दुसऱ्या पोझिशनला आहे, 3 हा तिसऱ्या पोझिशनला आहे, 4 चौथ्या पोझिशनला आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, 50 जरी असेल आपल्याकडे, 50 आकडा जरी असला तरी आपण काय सांगू शकतो की 50 हा 50th पोझिशनला आहे, बरोबर का नाही. आपल्याकडे अजून एखादा नंबर घेतला, फॉर एक्झाम्पल 1, 4, 9, 16, 24 अँड सो ऑन. या पद्धतीकडे जर, या नंबर्सकडे जर तुम्ही पाहिलं, या नंबर्सच्या लिस्टकडे जर तुम्ही पाहिलं तर इथे 1 म्हणजे 1चा स्क्वेअर आहे, 4 म्हणजे 2चा स्क्वेअर, 9 म्हणजे 3चा स्क्वेअर, 16 म्हणजे 4चा स्क्वेअर, 25 म्हणजे 5चा स्क्वेअर. अशा पद्धतीचे आपल्याला काय आहेत, स्क्वेअर्स आहेत. मग आपण या 1, 4, 9, 16, 25च्या सुद्धा पोझिशन आपण सांगू शकतो. 4 कोणत्या पोझिशनला आहे तर सेकंड पोझिशनला आहे, 9 कोणत्या पोझिशनला आहे तर थर्ड पोझिशनला आहे, 25 कोणत्या पोझिशनला आहे तर 5th पोझिशनला आहे. ओके. सो इन दिस सेट ऑफ नंबर्स प्लेस ऑफ ईच नंबर इज डिटरमाइंड. बरोबर ना. या सगळ्या सेटमध्ये किंवा या लिस्टमध्ये
आपण नंबर्सची प्लेस काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. मग आता याच्यावरून आपल्याला सिक्वेन्सची डेफिनेशन समजते की एखादी जर समजा लिस्ट एखाद्या विशिष्ट ऑर्डरमध्ये असेल, स्पेसिफिक ऑर्डरमध्ये असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, तर सिक्वेन्स असं म्हणतो. मग आता बघा मुलांनो, तर सिक्वेन्स काय असतं ते आपण डेफिनेशन त्याची पाहूया. अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डिफायनाइट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड अ सिक्वेन्स. तुम्हाला हे दिसत असेल, ओके, तुम्ही पाहू शकता इथे. A set of numbers where the numbers are arranged in a definite order like the natural numbers is called a sequence. बरोबर ना. म्हणजे एखादी लिस्ट नॅचरल नंबर प्रमाणे एखादी लिस्ट कोणत्याही नंबर्सची असू द्या, ती जर एखाद्या स्पेसिफिक ऑर्डरमध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे त्याला आपण तर सिक्वेन्स असं म्हणणार आहे. मग इन अ सिक्वेन्स पर्टिक्युलर नंबर इज रिटन ॲज अ पर्टिक्युलर पोझिशन. बरोबर का नाही. कोणताही नंबर एखादा विशिष्ट ठराविक नंबर आहे तो काय करणार आपण विशिष्ट पोझिशनला ठराविक पोझिशनला आहे असं आपण तिथे म्हणणार आहोत. बघा, इफ द नंबर आर रिटन ॲज, फॉर एक्झाम्पल आपण इथे पाहूया, इफ द नंबर्स आर रिटन ॲज A1 लाईक A1 A2 A3 A4 डॉट 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 अशा पद्धतीने जर आपण नंबर लिहिले तर याच्यामध्ये A1 जी काय आहे ती काय आहे आपली, तर फर्स्ट टर्म आहे. A1 काय आहे आपली फर्स्ट टर्म आहे. A2 काय आहे आपली सेकंड टर्म आहे. A3 काय आहे आपली थर्ड टर्म आहे. A4 काय आहे फोर्थ टर्म आहे. बरोबर का नाही. सो अशा पद्धतीने आपण त्याची पोझिशन सांगू शकतो. मग जर समजा आपल्याकडे इथे AN असेल तर याची पोझिशन काय येणार आहे, तर nth पोझिशन. काय असणार आहे त्याची पोझिशन, तर nth पोझिशन. बरोबर का नाही. अ सिक्वेन्स ऑफ द नंबर इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय द अल्फाबेट्स. कोणतीही सिक्वेन्स अल्फाबेटने सुद्धा रिप्रेझेंट केली जाते. समजतंय सर्वांना. आय होप तुम्हाला इथपर्यंत सिक्वेन्स काय असतं हे समजलेलं आहे. मग सिक्वेन्समध्ये एक काय असते, लिस्ट असते नंबर्सची किंवा अल्फाबेट्सची, आणि त्याच्यामध्ये एका ठराविक असा पॅटर्न असतो, आणि तो जर पॅटर्न आपल्याला ओळखायला आला, आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न असतात, आपण ते पॅटर्न्स पुढे जाऊन पाहणारच आहोत. बरोबर का नाही. टर्म्स ऑफ सिक्वेन्स काय असतात ते पण पाहायचं आपल्याला. त्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असतं ते सुद्धा पाहायचं आपल्याला. बरोबर ना. परंतु सुरुवातीला आपण सिक्वेन्स समजून घेतली. सिक्वेन्स म्हणजे काय, तर लिस्ट ऑफ नंबर्स विच कॅन बी अरेंज्ड इन अ स्पेसिफिक ऑर्डर. ओके, मग त्याला आपण स्पेसिफिक ऑर्डरमध्ये जर अरेंज करू शकत असेल किंवा ती दिलेली सिक्वेन्स दिलेली लिस्ट असेल ऑर्डरमध्ये, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सिक्वेन्स म्हणणार आहे. ओके, आता बघा हे झालं तुमचं फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, असं आपण nth पोझिशन पर्यंत सांगू शकतो. आता पुढे आपण आपल्याला जाऊन पुढे काय शिकायचं आहे आपल्याला, तर टर्म्स ऑफ अ सिक्वेन्स. मग टर्म्स ऑफ अ सिक्वेन्स काय असतं ते आपण आता इथे पाहूया. ओके, टर्म्स इन अ सिक्वेन्स. ओके, बघा इथे आपल्याला टर्म्स इन अ सिक्वेन्स दिलेलं आहे. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला. ओके ओके, आता पहा, इन अ सिक्वेन्स ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज T1 T2 T3 डॉट 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 Tn. बरोबर का नाही. ऑर्डर्ड म्हणजे एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये जर समजा असं दिलेलं असेल तर इन जनरल सिक्वेन्स इज रिटन ॲज अ, कसं लिहू शकतो आपण, इन जनरल सिक्वेन्स कशा पद्धतीने आपण लिहू शकतो, तर हे अशा पद्धतीने लिहू शकतो. बघा करेक्ट आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये Tn. इथे काय आहे, T1 म्हणजे फर्स्ट पोझिशन, T2 म्हणजे सेकंड पोझिशन, T3 म्हणजे थर्ड पोझिशन, आणि Tn म्हणजे nth पोझिशन. मग ही जनरल टर्म, जनरल सिक्वेन्स कशी लिहिणार आपण, तर Tn ने. ओके, इफ द सिक्वेन्स इज इनफायनाइट. आता प्रत्येक गोष्ट म्हणजे फायनाइट आणि इनफायनाइट असं असणारच आहे. बरोबर का नाही. मग इथे जर सिक्वेन्स तुमची फायनाइट असेल, बरोबर का नाही, आणि एखादी सिक्वेन्स जर समजा इनफायनाइट असेल तर काय, फॉर एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजर n देर इज अ टर्म Tn. बरोबर का नाही. का, कारण ती इनफायनाइट आहे. मग इनफायनाइट असली तरी आपण त्याला Tn नेच दाखवणार आहोत. बघा इथे एक छोटीशी तुम्हाला टर्म्स इन अ सिक्वेन्स समजलेले आहेत. या सिक्वेन्समध्ये टर्म्स कोणकोणते आहेत, T1 T2 T3 अप टू Tn. मग फायनाइट असू शकते किंवा इनफायनाइट असू शकते. ओके ओके, मग आता इथे बघा ऍक्टिव्हिटी आपल्याला एक दिलेली आहे. सम सिक्वेन्सेस आर गिवन बिलो, शो द पोझिशन ऑफ द टर्म्स बाय T1 T2 आणि T3. अशा टाईपचा एक क्वेश्चन आपल्याला विचारला जातो की याच्यामध्ये पोझिशन्स काय आहेत त्या सांगा. ओके, मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर T1 काय आहे, बघा इथे ऍक्टिव्हिटीमध्ये पहिल्यांदा स्टार्टिंगला तुम्हाला दिलेलं आहे इथं, तर T1 तुम्हाला इथे काय दिसतंय, तर 9 दिसतंय. बरोबर का नाही. त्यानंतर T2 काय आहे, T2 किती आहे, तर 15. बरोबर. त्यानंतर इकडे T3 आपल्याला 21. कशावरून मिळालं रे, कारण आपल्याला इथे काय दिलेली आहे, एक सिक्वेन्स दिलेली आहे, आणि या सिक्वेन्समध्ये फर्स्ट पोझिशनला 9 असल्यामुळे T1 आपण 9 लिहिलेलं आहे. सेकंड पोझिशनला 15 असल्यामुळे T2 आपल्याला 15 लिहिलेलं आहे.
आणि थर्ड पोझिशनला 21 असल्यामुळे T3 आपल्याला 21 लिहिता आला. बरोबर. मग आता इथे तुम्ही खाली सांगू शकता, इथे तुम्हाला काय लिहिता येईल, इथे सेकंड सिक्वेन्समध्ये 7, T1 काय आहे 7, T2 पण काय आहे रे 7च आहे, T3 सुद्धा काय आहे 7च आहे. त्यानंतर इथे T1 काय आहे -2, T2 काय आहे -6, T3 काय आहे -10. मग तुम्ही पोझिशन सांगू शकता. एखादी सिक्वेन्स जर तुम्हाला दिली असेल तर थर्ड पोझिशनला कोणता नंबर आहे, फिफ्थ पोझिशनला कोणता नंबर आहे, nth पोझिशनला काय आहे हे तुम्ही पाहून सांगू शकता. ओके. तर अशा पद्धतीची सिक्वेन्स आहे आणि सिक्वेन्समधल्या टर्म्स इन अ सिक्वेन्स ज्या टर्म्स आहेत त्या अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके. पुढे जाऊया. पुढे आपल्याला शिकायचं आहे की अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असतं. बरोबर ना. आता बघा अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असतं. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात सिक्वेन्स असतात. आपल्याकडे काय असतात वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्वेन्स असतात. अजून एक ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट करूया. ती ऍक्टिव्हिटी कशी आहे बघा. तर फाइंड द रिलेशन इन दिस सिक्वेन्स, लेट्स अंडरस्टँड द थॉट बिहाइंड इट. म्हणजे नेमकं काय बाबा याच्या मागे यांना काय म्हणायचं असतं ते आपल्याला इथं शिकायचंय. बघा इथं जर तुम्ही पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचे सिक्वेन्सेस असतात. मी तुम्हाला असं सांगितलं होतं. त्याच्याचपैकी इथे 6 दिलेले आहेत बघा. या 6 वरून आपण समजून घेऊया की कशा प्रकारच्या सिक्वेन्स असू शकतात. बरोबर ना. मग आता इथे पहा 1, 4, 7 असं दिलेलं आहे आपल्याला. काय काय दिलेलं आहे इथे दिलं आहे 1, 1, 1, 4, 7, 10 आणि पुढे आपल्याला फाइंड करायचं आहे. बरं मग 1 मध्ये किती मिळवल्यानंतर पुढचा नंबर आला 3, म्हणजे +3 केला त्यावेळेस आपल्याला काय मिळाला 4 मिळाला. 4 मध्ये पुन्हा +3 केला 7 मिळाला. 7 मध्ये पुन्हा +3 केला 10 मिळाला. 10 मध्ये पुन्हा +3 केला इथे किती मिळेल रे आपल्याला 13. 13 मध्ये पुन्हा +3 केला तर आपल्याला इथे मिळेल 16. म्हणजे या राहिलेल्या ज्या काही 2 टर्म्स होत्या त्या काय होत्या 13 आणि 16. म्हणजे सिक्वेन्समध्ये तुम्ही पाहिलं की एखाद्या नंबरमध्ये बघा पॅटर्न काय आहे इथं, तर प्रिव्हियस नंबरमध्ये +3 केला की आपल्याला काय मिळतोय नेक्स्ट नंबर मिळतोय. मग हा त्याच्यातला पॅटर्न आपल्याला ओळखता आला. बरोबर. आता वेगळ्या पद्धतीचं पाहूया. 6, 12, 18, 24 इथे काय केलं 6 + 6 काय येणार आहे 12, 12 + 6 काय येणार आहे 18, 18 + 6 काय येणार आहे 24, 24 + 6 किती येणार आहे 30 आणि मग 30 + 6 किती येणार आहे 36. अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळणार आहेत पुढच्या पोझिशन्स पुढच्या टर्म्स मिळणार आहेत. ही सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्समध्ये आपल्याला काय मिळत आहेत तर पुढच्या टर्म्स मिळत आहेत. काय मिळत आहेत आपल्याला पुढच्या टर्म्स मिळतात. आणि आपल्याला इथं बघा कशा पद्धतीने ते दिलेलं आहे, कशा पद्धतीच्या सिक्वेन्स असू शकतात इथं आपल्याला ते दिलेलं आहे. ओके. थर्ड मध्ये तुम्ही पाहू शकता 3, 3, 3, 3 कॉन्स्टंट नंबर्स आहेत सगळे. बरोबर ना. एकसारखे नंबर 3, 3, 3, 3 दिलेले आहेत. प्रत्येकमध्ये जर 0 ऍड केला तर काय होणार आहे आपल्याला ती सिक्वेन्सच मिळणार आहे. म्हणजे इथे सुद्धा 3 + 0 करावं लागेल 3, 3 + 0 करावं लागेल 3. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येते. आता बघा इथपर्यंत सगळं ऍडिशन होतं. म्हणजे याच्यामध्ये ऍड करू शकतो आणि पुढची टर्म मिळते. 0 ऍड करून सुद्धा पुढची टर्म मिळते. बरोबर ना. 30 टर्म मिळते. आता इथे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे बघा. 4 ने 4 ला मल्टिप्लाय केलं किती येतं 16, 16 ला 4 ने मल्टिप्लाय केलं किती येणार आहे 64, 64 मल्टिप्लाइड बाय 4 केलं तर किती येतं बघा 6 4 जा 24, 240 आणि ते 4 16 म्हणजे 256. बरोबर. पुन्हा 256 मल्टिप्लाइड बाय 4 केलं तर 250 गुणिले 4 किती होतात 1000 आणि वरचे 6 गुणिले 4 म्हणजे 6 गुणिले 4 किती होत आहे तर 24 म्हणजे किती होणार आहे ते 1024. अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळतंय अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळणार आहे तर ही पुढच्या टर्म्स मिळत जाणार आहे. बरोबर ना. आता इथे किती मिळेल 1000 म्हणजे 4096. हे पुढचं तुमचं काय असणार आहे 4096. म्हणजे इथे या प्रिव्हियस टर्मला 4 ने मल्टिप्लाय केलं नेक्स्ट मिळालं, पुन्हा 4 ने मल्टिप्लाय केलं नेक्स्ट मिळालं, पुन्हा 4 ने मल्टिप्लाय नेक्स्ट मिळालं. म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या सुद्धा सिक्वेन्स असतात. याच्यामध्ये पॅटर्न काय आहे तर मल्टिप्लिकेशनचा पॅटर्न आहे. आता पुढे जाऊया. -1 आणि इथे -1.5 म्हणजे काय रे -1 मध्ये ज्यावेळेस आपण -0.5 ऍड करू त्यावेळेस पुढची टर्म मिळाली. पुन्हा इथे काहीतरी तसंच -2 पुन्हा तसंच असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह टर्म सुद्धा ऍड होतात. म्हणजे सबट्रॅक्शन सुद्धा केलं जाते. प्रिव्हियस टर्म मधून काहीतरी सबट्रॅक्ट केलं तर पुढची टर्म मिळते, ऍड केलं तरी पुढची टर्म मिळते, 0 केलं तरी पुढची टर्म मिळते, मल्टिप्लिकेशन केलं तरी पुढची टर्म मिळते, डिव्हिजन केलं तरी सुद्धा पुढची टर्म मिळते. म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या सिक्वेन्स असतात
काय असतात, या सगळ्या काय आहेत तर एक सिक्वेन्स आहे, या काय आहेत सिक्वेन्सेस आहेत. मग आता पुढे जाऊन आपल्याला काय शिकायचं आहे तर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे नेमकं काय असतं, बरोबर ना. सो ऑल दीज आर हिअर इन द सिक्वेन्सेस. बघा 1 2 3 आणि काय 5 ही काय आहेत रे, तर या सिक्वेन्स, बरोबर ना. कारण आपण काय केलं इथं ॲड केलं काहीतरी आणि मग आपल्याला पुढची टर्म मिळाली, परंतु इथे 4 मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागलं. म्हणजे या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असतं हे मला समजून सांगायचं होतं. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, जर एखादी सिक्वेन्समध्ये, एखाद्या लिस्टमध्ये, एखाद्या सिक्वेन्समध्ये जर पुढची टर्म आपण ॲडिशन करून किंवा सबट्रॅक्शन करून जर मिळवू शकत असेल तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो तर अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. मग आता तुम्हाला जर या 6 पैकी जर विचारलं की अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणकोणते आहेत तर तुम्ही सांगू शकता 1 2 बघा इथे तुम्ही सांगू शकता कोणकोणत्या, तर 1 2 3 4. 4 आहे का, नाही, 1 2 3. एक मिनिट, इथे तुम्ही सांगू शकता, काय सांगू शकताय तर याच्यामध्ये ही जी पहिली आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, ही दुसरी सिक्वेन्स आहे ती सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, तिसरी सिक्वेन्स जी आहे ती सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, परंतु चौथी अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. इथे काय झालेलं आहे, मल्टिप्लिकेशन. मी काय सांगितलं, जर आपल्याला पुढची टर्म ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून जर मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणणार आहोत. मग याच्यामध्ये 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब, इथे काय आहे बघा 1 + 1 ही सुद्धा, याच्यामध्ये बघा 6 नंबरची जी आहे, बरोबर ना, ही अरिथमेटिक प्रोग्रेशन सुद्धा नाहीये. किंवा याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जे की नेक्स्ट इयरला तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला ते पाहायचं आहे. तो सिक्वेन्स 6 इज नायदर अरिथमेटिक प्रोग्रेशन और नॉर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. कारण आपल्याला जर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करून जर एखादी गोष्ट मिळत असेल तर त्याला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतो, आणि ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून जर नेक्स्ट टर्म मिळत असेल तर त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. पण ही जी काही टर्म आहे, सिक्वेन्स आहे 6ची, ती नायदर काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे नॉर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके, सो इथे तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्हाला मिळालेलं आहे. ओके, मग आता बघा आपल्याला काही सिक्वेन्सेस दिलेले आहेत आणि बाय युझिंग दॅट सिक्वेन्सेस वी हॅव टू फाइंड आउट द नेक्स्ट 3 टर्म्स ऑफ दॅट सिक्वेन्सेस, बरोबर ना. नेक्स्ट 3 टर्म्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग तुम्ही ते कशा पद्धतीने फाइंड करू शकता, तर त्याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न ओळखायचा आहे. पॅटर्न काय आहे ओळखायचं आहे. पॅटर्न ओळखल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट टर्म मिळणार आहे. बघा कशा पद्धतीने आपण ते करणार आहोत ते मी आपण पुढच्या पाहूया. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, सपोज आपल्याला दिलेलं आहे 100, त्यानंतर एक सिक्वेन्स दिलेली बघा 100 70 40, अजून आहे 10 अँड सो ऑन. सांगा पाहू आपल्याला याच्यात 3 टर्म्स फाइंड करायच्यात, नेक्स्ट 3 टर्म्स फाइंड करायच्यात. फर्स्ट टर्म काय आहे रे, 100. 100 मध्ये तुम्ही मला सांगायचंय 100 मध्ये काय केल्यानंतर 70 मिळेल, तर तुम्हाला 100 मायनस जर समजा तुम्ही 30 केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, 70 मिळणार आहे. काय मिळणार आहे तुम्हाला, 70 मिळणार आहे. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. 100 मायनस 30 केलं तर तुम्हाला काय मिळतं, 70 मिळतं. अजून पुढे 70 मायनस जर समजा आपण काय केलं 30 केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, 70 मायनस जर समजा 30 केलं तर तुम्हाला पुढे काय मिळणार आहे, तर 40 मिळणार आहे. करेक्ट आहे का नाही, येस ऑर नो, येस ऑर नो, येस. 40 मायनस जर समजा 30 केलं, आपण काय केलं आता 40 मायनस 30 केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, 10 मिळणार आहे. काय मिळणार आहे तुम्हाला, 10 मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे पॅटर्न ओळखता आला. काय केलं रे, पॅटर्न काय येतो इथं, तर आपल्याला 30 सबट्रॅक्ट करायचं आहे. मग बघा नेक्स्ट 3 टर्म्स फाइंड करायचे आहेत. मग काय करायला लागेल, 10 मधून काय करावं लागेल, 30 सबट्रॅक्ट करावं लागेल. मग 10 मधून जर 30 सबट्रॅक्ट झाला तर तुम्हाला माहिती आहे आन्सर किती येतं रे, किती येतं, किती येतं. 10 मधून जर 30 सबट्रॅक्ट झाला तर -20 येणार आहे ना, बरोबर का नाही. म्हणजे इथं उत्तर काय आलं तुमचं, -20. काय आलं उत्तर, -20. पुन्हा या -20 मधून आपण -30 केला तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला, किती मिळणार आहे, उत्तर किती मिळेल, -50. करेक्ट का नाही, -50 उत्तर मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे -50 मिळाला. आणि पुन्हा या -50 मधून -30 केला तर आन्सर किती येणार आहे,
तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही आन्सर सांगू शकता. आन्सर किती येणार आहे? -80. म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला, नेक्स्ट 3 टर्म्स फाइंड करता येतात. मी काय केलं, सुरुवातीला याच्यामधला पॅटर्न ओळखला आणि पॅटर्न ओळखल्यानंतर पॅटर्न नुसार त्याच्यामधून काय केलं म्हणजे पुढचा नंबर मिळतंय, म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच असणार आहे, कारण आपण आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन पाहतोय, बरोबर ना. सो तुम्हाला इथे काय मिळालेलं आहे, नेक्स्ट 3 टर्म्स जर तुम्हाला विचारल्या तर याच्यापैकी बघा कोणकोणत्या टर्म्स असणार आहेत. तर तुमची ही पहिली टर्म असणार आहे -20, देन -50 आणि देन -80. दीज आर द नेक्स्ट 3 टर्म्स ऑफ अ गिव्हन सिक्वेन्स. अशा पद्धतीच्या तुम्हाला सिक्वेन्स दिलेल्या असतील आणि तुम्हाला विचारलं जाईल की फाइंड आउट द नेक्स्ट 3 टर्म्स ऑफ अ गिव्हन व्हॉट, काय, गिव्हन सिक्वेन्स. ओके. मग आता पुढे बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काय नक्की काय असतं ते आपल्याला पाहायचं की हाऊ टू चेक वेदर द गिव्हन सिक्वेन्स इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑर नॉट. मग आता हे कशा पद्धतीने ठरवायचं ते सुद्धा आपल्याला इथं शिकणं गरजेचं आहे. मग आता बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण कशा पद्धतीने सांगू शकतो की एखादी सिक्वेन्स जर असेल अँड इफ द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. मग आता बघा, आपल्याकडे समजा TN काय आहेत, आपल्याकडे TN म्हणजे काय, सिक्वेन्स सांगितली होती मी तुम्हाला. TN म्हणजे काय, सिक्वेन्स सांगितलेली. मग आपल्याकडे समजा ही TN ही एक टर्म आहे, TN nth पोझिशनची एक टर्म आहे आणि याच्या अगोदरची एक TN-1 घेऊया. त्याच्या अगोदरची एक काय घेतली आपण, TN-1. मग जर समजा किंवा TN+1 घेऊया, या 2 टर्म्स आहेत. आता मोठी कोण आहे याच्यामधली, TN+1 इज द बिगेस्ट. ओके, बिगर, आणि TN काय आहे, छोटी टर्म आहे. बघा, जर का हा TN+1 - TN हे जर का समजा तुमचं कॉमन म्हणजे एकच फिक्स आन्सर येत असेल, कॉमन डिफरन्स याचा जर समजा सेम येत असेल, कॉन्स्टंट येत असेल, म्हणजे काय, तर TN+1 - TN इज इक्वल्स टू जर समजा आपल्याकडे D मिळत असेल, काय मिळत असेल, D मिळत असेल, तर आपण याला काय म्हणतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे व्हेन ऑर वी कॅन से दॅट इफ द गिवन इन द गिवन सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज TN+1 - TN is equals to D, which is a constant, then the sequence is called arithmetic progression. Arithmetic progression ची तुम्हाला डेफिनेशन समजली का? तुम्ही हवं तर लिहून घेतलं तरी चालेल. राईट डाऊन द डेफिनेशन. राईट डाऊन द डेफिनेशन. इन द गिवन सिक्वेन्स, किंवा डायरेक्ट तुम्ही लिहू शकता, इफ द डिफरन्स between two consecutive terms, if the difference between 2 consecutive terms, that is TN+1 - TN is equals to D, is constant, then the sequence is called, then the sequence is called arithmetic progression. Sequence is called arithmetic progression. आता मुलांना इथे लक्षात घ्या, मी काय केलेलं आहे, D लिहिलेला आहे. D काय लिहिलेलं आहे, D लिहिलेला आहे. बघा इथे हा D लिहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ कॉमन डिफरन्स इज रिप्रेझेंटेड बाय द स्मॉल d बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. कोणत्याही 2 क्रमगत, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, क्रमगत येणाऱ्या संख्यांचा डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, हे किती जर D असेल, म्हणजे जो काही डिफरन्स आहे तो कॉमन डिफरन्स कशाने रिप्रेझेंट करतात, तर D ने रिप्रेझेंट करतात. ओके, आपल्याला इथे मिळालेलं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन. आता कुठे हा आपला चॅप्टरला सुरुवात झाली. अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन आपण इथे पाहिलेली आहे. परत एकदा पहा, इफ द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स TN+1 - TN is constant, then the sequence is called arithmetic progression. Here the common difference is represented by the small d. Okay, now in an AP, बघा आता इथे रिप्रेझेंट कशाने काय काय केलेलं आहे सांगतो तुम्हाला. कॉमन डिफरन्स कशाने केलेला आहे, D ने. फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स इज रिप्रेझेंटेड बाय T1 और A. कशाने रिप्रेझेंट करू शकतो आपण, T1 किंवा A ने, बरोबर का नाही. सो in an AP, write down this.
इन ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. AP म्हणजे काय तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इफ फर्स्ट टर्म is denoted by A and common difference is D, then मग आपल्याला जे अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळणार आहे ती कशी मिळणार आहे ते बघा. T1 आपल्याकडे सिक्वेन्स कशी असते T1, T2, T3, T4 आणि Tn. करेक्ट आहे. अशा पद्धतीची सिक्वेन्स आपल्याकडे असणार आहे. आता मी काय सांगितलं T1 ला आपण कशाने रिप्रेझेंट करतोय तर A ने, म्हणजे T1 इक्वल्स टू काय मिळाला A मिळाला. बरं T2 काय असेल मग T2 कॉमन डिफरन्स D आहे. T2 म्हणजे काय आपल्याला माहिती आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन काय होतंय याच्यामध्ये ऍड करायचं आहे D, बरोबर ना. मग D ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे T2 म्हणजे काय रे तर याची आणि याची ॲडिशन ना T1 ची आणि T1 मध्ये जर D ऍड केला तर आपल्याला काय मिळणार आहे T2 मिळणार, म्हणजे A प्लस D, म्हणजे T2 काय मिळालं तुम्हाला देअरफॉर T2 इक्वल्स टू A प्लस D. ओके. त्यानंतर T3 बघा. T3 म्हणजे काय तर T2 मध्ये आता D ऍड करूया मग काय मिळेल आपल्याला तर A प्लस D प्लस D म्हणजेच A प्लस 2D, म्हणजे T3 सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मिळाला, बरोबर ना. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपल्याला T1 काय मिळाला रे A, T2 काय मिळाला A प्लस D, इथे A प्लस 2D, A प्लस 3D आणि सो ऑन. अशा पद्धतीने आपल्याला ही काय मिळणार आहे तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळणार आहे, बरोबर ना. सो AP हॅव्हिंग अ फर्स्ट टर्म ॲज A अँड कॉमन डिफरन्स D इज A प्लस D, A प्लस 2D, A प्लस 3D अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळणार आहे तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळणार आहे. समजते सर्वांना. हे लक्षात घ्यायचं, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीने जर कॉमन फर्स्ट टर्म जर A असेल आणि कॉमन डिफरन्स जर D असेल तर आपल्याला A प्लस D, A प्लस 2D आणि A प्लस 3D अशा पद्धतीने काय मिळणार आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळणार आहे. ओके. आता यानंतर आपण तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असतं, त्यानंतर सिक्वेन्स काय असते, कशा पद्धतीने अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या नेक्स्ट 3 टर्म्स फाइंड करायचे असतात हे आपण इथे शिकलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे एक्सरसाइजमधले काही क्वेश्चन सोडवायचे. मग प्रॅक्टिस सेटमधले किंवा सॉल्ड एक्झाम्पल काही ज्या आहेत ते आपण पाहूया आणि सॉल्ड एक्झाम्पल नंतर आपण काय करूया एक्सरसाइजकडे जाऊया. ओके. पहा आपण एक सॉल्ड एक्झाम्पल पाहूया आणि त्या सॉल्ड एक्झाम्पल नंतर आपण प्रॅक्टिस सेट पण पाहणार आहोत. बघा एक सॉल्ड एक्झाम्पल पाहूया की कशा पद्धतीने ते सॉल्व करायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP इफ इट इज ॲन AP फाइंड नेक्स्ट 2 टर्म्स. बघा फर्स्ट सॉल्ड एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. बघा काय दिलेलं आहे सिक्वेन्स दिलेले आहे 5, 12, देन 19, 26 अँड सो ऑन. ओके. ही सिक्वेन्स आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलं विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP. सो फर्स्ट वी हॅव टू चेक वेदर गिवन सिक्वेन्स इज AP ऑर नॉट. दिलेली सिक्वेन्स हीच AP आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. ओके. आणि पुढे सांगितलं इफ इट इज ॲन AP, जर ही AP असेल तर नेक्स्ट 2 टर्म्स फाइंड करा. मग आता इथे मित्रांनो हे सॉल्व करताना कसं करायचं बघा. आन्सर लिहित असताना व्यवस्थित आन्सर लिहायचं इन दिस सिक्वेन्स, बरोबर. बघा काय म्हणणार आपण इथं इन दिस सिक्वेन्स 5, 12, 19, 26. T1, what is the value of T1 here? T1 is equals to 5. Then T2 is equals to 12. Then T3 equals to 19. And T4 is equals to 26. See what we have to do. How can we check whether given sequence is AP or not? We need to check the difference between two consecutive term is constant or not. Okay. मग आता इथे डिफरन्स फाइंड करायचा म्हणजे काय करणार आपण
तर T2 मायनस T1 बरोबर ना. मग T2 मायनस T1 मोठी टर्ममधून छोटी टर्म वजा करतो आपण, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं आहे ना. सेकंडमधून फर्स्ट मायनस करायचं. 12 मायनस 5 किती येतं रे 7 करेक्ट. देन अगेन T3 मायनस T2. आता एकासाठीच करून चालेल का नाही, कमीत कमी आपल्याला 4 टर्म्स दिलेत तर सगळ्यांसाठी आलं पाहिजे ते. मग इथं काय होणार आहे आपल्याकडे 19 मायनस 12 किती येतं पुन्हा 7. पुन्हा आपल्याकडे T4 मायनस T3 किती मिळेल आपल्याला इथे 26 मायनस 19 विच इज इक्वल्स टू 7. म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता की आपण कॉमन डिफरन्स चेक केलेला आहे आणि तो कॉमन डिफरन्स कसा आलेला आहे रे सेम आलेला आहे, 7च आलेला आहे बरोबर आहे काय. मग आपण इथं म्हणू शकतो हिअर काय म्हणू शकतो तर फर्स्ट टर्म इज 5 अँड कॉमन डिफरन्स इज, तर हिअर द कॉमन डिफरन्स between two consecutive term, any two consecutive term, is 7 which is constant. Okay, and therefore given sequence is an arithmetic progression. मग दिलेली सिक्वेन्स काय आहे आपली तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे असं याच्यावरून आपण म्हणू शकतो. आता आपल्याला काय सांगितलंय जर ही सिक्वेन्स एपी असेल तर पुढच्या नेक्स्ट 2 टर्म्स फाइंड करा. मग नेक्स्ट टू टर्म्स फाइंड करण्यासाठी आपली सिक्वेन्स काय होती बघा. आपली सिक्वेन्स काय होती, द सिक्वेन्स होती 5 12 19 26 बरोबर ना. 5 12 19 26. नेक्स्ट 2 टर्म्स काय करणार 26 प्लस काय करावं लागेल. सो नेक्स्ट टर्म 26 प्लस 7 विच इज इक्वल्स टू 30. आणि त्याच्यानंतरची टर्म आपल्याला काय मिळाली त्याच्यानंतर अजून एक नेक्स्ट टर्म्स काय असणार 33 अँड व्हॉट 33 प्लस 7 इज इक्वल्स टू 40. म्हणजे या 2 नेक्स्ट टर्म्स झालेल्या आहेत. आपण खाली लिहू शकतो नेक्स्ट 2 टर्म्स इन गिवन एपी, नेक्स्ट 2 टर्म्स in given AP are 33 and 40. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते पाहतो. आणि जर आपल्याला समजा नेक्स्ट 2 टर्म्स फाइंड करायचे असेल तर आपल्याला फक्त 26 मध्ये जो कॉमन डिफरन्स आलाय तो ऍड करायचा आहे. पुन्हा अजून एक टर्म मिळेल त्या टर्ममध्ये पुन्हा ऍड करायचं आहे, म्हणजे 2 टर्म्स मिळून जातील. ओके, आय होप तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असतं हे तुम्हाला इथे समजलेलं आहे. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करणार आहोत तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असणारे जे काही प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 3.1 तो आपण सोडवणार आहोत. आज आपण इथे थांबतोय. धन्यवाद. अरे थांबा कुठे चाललाय. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय. असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे. मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAG_फाउंडेशन याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.